बिन झाकणाचे टंबरेल शोधतात शिवराय कसे. शिवरायांच्या बाबतीत वारसदारांना सुद्धा थांगपत्ता नाही, पण त्यांची भवानी तलवार मात्र यवनांच्या रक्तानेच आपली तहान भागवत होती. ती जरब इंग्रजांनाही कायम होती. म्हणूनच नजरेआड आपल्या संग्रहालयात दडवून ठेवली आहे. शिवरायांची वागणूक ज्यांना झेपली नाही तेच लोक त्यांच्या शाकाहार मांसाहारावर गप्पा जोडतात. त्यांचा दरारा एवढा प्रचंड होता की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात घालण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. खंडू खोपडे, रांजाचा पाटील, सूर्याजी पिसाळ ही नावं अजरामर झाली केवळ शिवरायांच्या न्यायप्रियतेमुळेच. ते अपराधी होते, त्यांचा चार चौघात चौरंगा केला होता. राजकारणात कुणीही कोणाचा बाप कधीही होतो. त्यांनी शिवरायांच्या नावाचा वापर मतलबी राजकारणासाठी थांबवावा. संजय राऊत बोलतात म्हणून कोणीही पुढे सोडू शकत नाही. त्यांनी नरकात जाऊन असली नकलीचा अनुभव घेतला आहे. शिवरायांच्या रणचंडिकेचे पुजारी होते. त्यांना भवानी तलवार शोभेसाठी दिली नव्हती. रणचंडिकेने राक्षस कापले तसे शिवरायांनी यौवन कापले. त्यांचे सरदार 100 यौवन कापले की तलवारीवर एक सोन्याचा डाग द्यायचे. असे शेकडो डाग तलवारीवर दिसायचे. भवानीवर किती डाग आहेत मोजायची आज सुद्धा ब्रिटिशांमध्ये सुद्धा हिंमत नाही. वाघनखांनी वारसदारांनी हा इतिहास समजून घ्यावा. बिन झाकणाचे टंबरेल जे बरळतात त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा. खुर्चीसाठी पूर्वजांच्या ताटातले घास मोजू द्यायचे काय. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.